साखरेचे दर अचानक 40% वाढले. जी साखर 40 ते 45 रुपयांनी मिळत होती त्याचे भाव आता 70 ते 80 रुपये किलोवरती पोहोचलेत. सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखरेचे उत्पादन घटलंय का? किमतींमध्ये वाढी मागची नेमकी कारण काय? ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखर इतकी का महागली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साखर महागण्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण पाऊस कमी होणं, दुसरं कारण अंदाज चुकणं, तिसरं कारण व्यापाऱ्यांकडून साठेबाजी आणि चौथं कारण इथेनॉलची निर्मिती. ब्राझील नंतर भारत जगातला सर्वात मोठा साखर निर्माता आहे. जसं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असतं तसं साखरेचं वर्ष किंवा शुगर इयर ऑक्टोबर ते सप्टेंबर असं असतं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ही देशातील 3 सर्वात मोठी ऊस उत्पादक राज्य आहेत. देशामध्ये जिथे जिथे ऊस लागवड केली जाते तिथे प्रत्यक्ष पाहणी करून किंवा सॅटेलाइटच्या मदतीनं किती क्षेत्रांमध्ये लागवड केली जाते याचं मोजमाप केलं जातं. ठरलेल्या प्रमाणामध्ये ऊस आणि शुगर सिरप इथेनॉल निर्मितीसाठी नेलं जातं. त्याच गणिताच्या आधारे सरकारनं साखर निर्यातीला देखील परवानगी दिली होती. आता साखर महागण्यामागची कारण पाहूयात. जे पहिलं कारण मी मगाशी सांगितलं होतं की पाऊस कमी होणं. मराठवाड्यामध्ये कुठेही पाऊस पडला नाही, त्यामुळे या वर्षी ऊस नाही लागला तर पुढच्या वर्षी काय होईल? तर पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होणार. गेल्या 2 वर्षांमध्ये पाऊस कमी जास्त झाल्यामुळे आणि त्यासोबतच हवामानातील बदलामुळे फार मोठ्या प्रमाणावरती ऊसाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात घटलंय. 2021 मध्ये हे क्षेत्र 15.5 लाख हेक्टर इतकं होतं. ते आता थेट 12.5 लाख हेक्टरवर पोहोचलंय. म्हणजे थेट 3 लाख हेक्टर गेल्या 3 वर्षांमध्ये घटलंय. दुसरं कारण उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो. त्या अंदाजामध्ये खूप मोठी तफावत पडली आहे. दरवर्षी जो अंदाज वर्तवला जातो तो मोघम आणि नीट केला जात नाही. त्यामुळे दरवर्षीच अपेक्षित आणि प्रत्यक्ष उत्पादन यामध्ये फरक असतोच. जेव्हा प्रत्यक्ष उत्पादन अंदाजापेक्षा जास्त होतं तेव्हा कोणी विचारलं जात नाही, पण आता कमी झालं तर यावरती वेळीच तोडगा न काढल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. एकूणच साखरेच्या नियोजनामध्ये आणि अंदाज वर्तवण्यामध्ये गफलत झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिसरं कारण सण समोर दिसत असताना आता नव्यानं भारतामध्ये साखर कुठूनही येण्याची शक्यता नाहीये. हे पाहता व्यापाऱ्यांनी साठेबाजी करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे नैसर्गिकरित्या 50 पैसे किंवा 1 रुपया अशी जी वाढ व्हायची ती आता अनैसर्गिक वाढ होताना दिसते. याचं मुख्य कारण व्यापाऱ्यांनी कमी किमतीच्या साखरेमध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशानं साठेबाजी केली आहे. त्यामुळे साखर महागली आहे. भारत हे डायबेटिक देश आहे, त्यामुळे साखर कमी उत्पादित केलं जावं. जर साखर लागत नाही तर उत्पादित का करावी असा प्रश्न तयार होतो. त्यामुळे सरकारनं साखर कमी उत्पादित करा आणि इथेनॉल तयार करा असं सांगितलं. पहिलं 12%, त्यानंतर 16% आणि त्यानंतर आता 20% इथेनॉल तयार केलं जाऊ लागलंय. म्हणजे जर इथेनॉल तयार केलं नाही तर तेवढी साखर तयार झाली असती. त्यामुळे इथेनॉल हेही एक कारण आहे साखर महागण्याचं. तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे साखर महागली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर कमी होतील अशी अपेक्षा आपण करूया. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.